मित्रांनो, नमस्कार. मी पत्रकार तांबोळी एजी टॅम, संपादक साप्ताहिक अकलूज मंथन बोलतोय. मित्रांनो, आजचा हा दिवस अत्यंत दुर्दैवी असा आहे. कारण की आज अतिशय भयानक बातमी, अतिशय दुःखकारक, महाराष्ट्राला इतका सर्व जनतेला, महाराष्ट्रात नाही, जवळजवळ भारतातल्या अनेक शरद पवार चाहते जे आहेत, पवार कुटुंबियांचे चाहते जे लोक आहेत, त्यांना तर निश्चितच अतिशय वेदनादायक हा दिवस उगवला असं म्हणावं लागेल. कारण मुंबईहून येताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला साधारण 9च्या दरम्यान म्हणे बारामती जवळच्या तिथं विमान उतरवत असताना, लँडिंग होत असताना त्या विमानाला अपघात झाल्याची बातमी येऊन धडकली. आणि त्या बातमीत जवळजवळ 6 जण मृत्यू पावल्याचे म्हणजे सुरुवातीला कळाले. पण त्यात अजित पवार यांची बातमी म्हणजे त्यांच्या संबंधित त्यांचे डिटेल काही कळत नव्हतं. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या बातमीत मात्र असं कळालं की अजित पवारांचं निधन झालेलं आहे. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्रात एक असलं वंद व्यक्तिमत्व, एक असं नेतृत्व ज्याचा अभ्यास आहे आणि जन्मल्यापासून, लहानपणापासून ज्यांच्या घरात राजकारण्यांविषयी त्यांच्या घरात वातावरण आहे, म्हणजे त्यांचे घरचे लोक आहेत. शरद पवारांसारखे त्यांचे चुलते इतके महान, म्हणजे देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक शरद पवार आहेत, हे तर अनेकांना मान्य करावं लागेल. ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, हेही माहीत असणार आहे. पण सध्याच्या काळात अजित पवार हे एक असं नेतृत्व होतं, अतिशय मिश्किल, अतिशय हसतमुख आणि प्रेक्षकांना प्रचंड त्यांच्या भाषणाची आवड असायची. त्याच्यामुळे त्यांच्या भाषणाला गर्दी पण प्रचंड व्हायची आणि अतिशय बिनधास्तपणे रोखठोक बोलायचं. जर काम होत असेल तर होईल म्हणून सांगणार, नाही तर कशाला उगीच चक्रा टाकतोय असं कारण ह्या गोष्टीला वेळ लागेल, काळ लागेल असं सुद्धा स्पष्ट सांगायचं धाडस त्यांच्यात होतं. अजित पवार खरंच आज इतकं मोठं संकट कोसळले, कारण केवळ बारामतीवरच नाही तर महाराष्ट्रावर असं म्हणावंच लागेल. मित्रांनो, तुम्हाला हळूहळू कळेल की नक्की काय चालले. जसं राजकारणात अनेक बदल घडत आहेत, निसर्गात सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत आहेत. जर हवामान चांगलं नसतं, जर धुक्याचं वातावरण असतं किंवा पावसाळी वातावरण असतं तर मग विमानाला उतरण्याचा संदेश कसा काय मिळू शकेल. विमान उतरवत असताना सगळ्या गोष्टीचं म्हणजे अभ्यास झालेला असतो आणि जे त्यांचे पायलट असतात अतिशय तज्ञ असतात आणि त्या विमानातून त्यांनी बराचसा प्रवास केलेला आहे म्हण्यापूर्वी. बारामतीतल्या नगरपालिकेच्या काही निवडणुका झालेल्या होत्या, त्याच्यात ते त्याच विमानातून प्रवास केलेले कळते. पण आता तो झाला बाग. NDTV एक माहीत आहे तुम्हाला, प्रसिद्ध चॅनल आहे ते, म्हणजे TV चॅनल, न्यूज चॅनल आहे. त्याच्यावरून मात्र काही ठिकाणी असं ऐकायला मिळालं की याच्यात घातपात तर नसावा,
याची चौकशी करण्यात यावी. बघा, फार मोठं महत्वाची बातमी आहे ही. आता हे का, कुठं, कसं? आता बाकीची त्यांची फॅमिली दिल्लीमध्ये होती ना, अजित पवारांची. त्यांचे एक पुतणे मात्र मात्र त्यांचे काहीतरी जवळ होते इथं बारामतीत. आणि शरद पवार सुद्धा दिल्लीतच होते आणि ते तात्काळ निघाल्याची जी बातमी पण कळाली बारामतीकडे. असो, पण भाग असा आहे, विमान लँडिंग होत असताना, उतरत असताना ज्या काही अडचणी निर्माण झालेली आहेत, बिघाड झालेला आहे, त्याच्याविषयी तिथे एक विमानात ब्लॅक बॉक्स असते. त्या ब्लॅक बॉक्समध्ये जर सापडली, तर त्याच्यातून कळू शकेल की नक्की कसा अपघात झाला. आता अशी गोष्ट कळण्यासाठी काही काळवेळ जावा लागेल. कारण सध्याचं सरकार कितपत त्याच्यात लक्ष घालेल आणि कशा पद्धतीने ते लवकरात लवकर बाहेर काढेल, याची मात्र लोकांना आतुरता असणार. मित्रांनो, अजित पवार हे असं चैतन्यानं सळसळलेलं, अतिशय, ते नुसते स्टेजवर आले तर पब्लिक हसत मुकवायचं नाही, इतकं हसत बसायचे. आणि विनोद करून कोणत्याही गोष्टीचं उदाहरणं देऊन, "अरे बाबा, असं नको बोलू. अरे तुला काय विचारायचंय?" अतिशय ग्रामीण भाषेत बोलायचे. आणि मला स्वतःला मग त्यांच्याविषयी जरा कौतुक वाटायचं आणि असं वाटायचं की कधी बारामतीला किंवा पुणे-मुंबईला गेलो तर त्यांची भेट व्हावी. खूप वर्षापूर्वी आमचे एक मित्र होते, किशोर इनामदार म्हणून माझे मित्र. त्यांच्याबरोबर बारामतीला बऱ्याच वर्षापूर्वी गेलेलं आठवतंय. आणि तिथून पुण्याला बारामती हॉस्टेलवरपर्यंत आम्हाला जाण्याचा योग आलेला होता. त्यावेळेस ते समोरून ते पवारसाहेब दिसले होते. त्या काळात सुद्धा ते उपमुख्यमंत्री होण्यासाठी धडपडत होते. आणि ते होणार म्हणून आम्ही बातमी टाकलेली होती. हे मला आठवतंय. कदाचित कधी तुम्हाला दाखवून देईन मी ते. ते म्हणजे बातम्या कशा पद्धतीचे असतात ते. तर ते आता तो आत्ता विषय नाहीये. आता विषय असा आहे, की अजित पवार यांच्या जाण्यामुळं किती प्रचंड नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राचं, हे कळण्यासाठी आणि महाराष्ट्राला सावरण्यासाठी बराच काळ जावा लागणार आहे मित्रांनो. अतिशय दुःखदायक तर आहेच, पण पुढचा येणारा काळ, आता राजकारणात अनेक बदल होऊ शकतील, अनेक घडामोडी होऊ शकतील आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या विरोधातले जे कोणी लोक असतील, ते सुद्धा हळहळत असावेत. अरे, असं कसं काय असं होऊ शकते? अपघात झाला तर कदाचित लागलेला असेल किंवा काय असेल. माणसाला आशा असते ना, की ते सुखरूप व्यवस्थित असणार आहेत. असं त्यांच्यासाठी प्रार्थना पण करणार असते. पण अतिशय मनाला दगड बनवून ही बातमी दिली गेली, की अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. आता आता इथून पुढच्या बातमीत कदाचित तुम्ही पाहणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला बरेचसे काही महत्त्वाच्या गोष्टी कळून येतील. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वेळेला असं काही घडणं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाचं म्हणावं लागेल. आणि काही म्हणा मित्रांनो, पवार कुटुंबियांनी केलेल्या कार्याबद्दल विचारणारे, खरं म्हणजे त्यांचा अभ्यास नाही असं म्हणावं लागेल. आणि जे पवार कुटुंबियांना चाहणारे किंवा त्यांच्या पक्षाला चाहणारे, आता सध्या वयस्कर असे शरद पवार आहेत आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत. आता त्या लोकांना
देवाने हे सहन करण्याची शक्ती देवो, एवढीच प्रार्थना आपण करू शकतोय. त्याच्यापुढं काय करणार? आणि सरकारने चांगलं तपास करून सर्व माहिती जनतेसमोर आणावी, अशी एक अपेक्षा असणार आहे. हो का नाही? मित्रांनो, आजचा दिवस इथंच थांबतो. पुन्हा आपण पुढच्या ह्याच्यात पाहूया. नमस्कार.